नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. बघा, एक 4 दिवसापासून पंढरपूर येथे रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं. अन्नत्याग आंदोलन त्यांनी चालू का केलं होतं, ते यांचं कर्जत जामखेड मतदारसंघ पंढरपुरामध्ये येऊन करायचं कारण काय होते, आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही. रोहित पवारांना, मनोज जरांगे पाटलांना आणि एका अज्ञात अशा सज्ञान महिलेनं जे त्यांची इज्जत तिथं काढलेली आहे, ते पण त्याच स्टेजवरती ते फक्त पाहत होते. रोहित पवार त्यांना एकही शब्द बोलता आला नाही. बघा, ही अशी मित्रांनो लोकांची फजिती होते. जे लोक प्रसिद्धी करता अशा गोष्टी करतात, त्यांची अवस्था अशीच होणे आहे. आपल्याला आज थोडं या विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. बरं, बघा, गरजू लोकांना कर्जमाफी मिळावी, त्यांचं कर्ज माफ व्हावं, ह्या प्रांजल आणि स्वच्छ मनानं या सरकारनं काही अटी आणि काही शर्ती घालून ही कर्जमाफी केली. आता ही कर्जमाफी फसवी आहे, हे चुकीचे आहे. ही अटी शर्ती का, असे प्रश्न घेऊन रोहित पवारांनी तिथं उपोषण सुरू केलं होतं. मग त्या ठिकाणी पाठीमागे शरद पवारांनी पण एक कर्जमाफी केली होती. आणि शरद पवार हे केंद्राचे केंद्रीय कृषी मंत्री असताना अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याहून थोडा आकडा आता कमी झाला आत्महत्येचा, पण त्यावेळेस आकडा हा भरपूर होता. आणि शरद पवारांनी जी कर्जमाफी केली, ती कर्जमाफी बिनशर्त केली का, हा एक प्रश्न रोहित पवारांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होता. पण तसं न करता हे डायरेक्टली त्या ठिकाणी येऊन बसले. याचा अभिमान हा सुप्रिया सुळेंना वाटू लागला. याचा अभिमान हा जे काही देवेंद्र फडणवीस द्वेषी लोक आहेत त्यांना हा वाटू लागला. आता शरद पवारांची जी कर्जमाफी होती ती 5 एकराखालील लोकांची अनलिमिटेड होती. आता मला प्रश्न पडतो, सर्वसामान्य शेतकऱ्याला जर 5 एकर जमीन असेल तर 2 ते 3 लाख रुपये कर्ज हे फार मुश्किलीने मिळतं. ते पण त्याला दाखवावं लागतं कर्ज का घेतोय काय नाही ते. पण त्यावेळेस ज्यांच्याकडे अर्धा एकर, 1.5 एकर, 2 एकर जमीन आहे, त्यांच्या नावावरती 2 कोटी 3 कोटी कर्जमाफी झाली. ही कर्जमाफी कशी होती, हे प्रश्न त्यांनी घरी विचारायला पाहिजे होते. त्यांनी न विचारता त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन चालू केलं. मग होणार काय, यांची तिथं फजिती झाली. आणि ती फजिती केलेली आहे की आजीनं. एक सुज्ञान सज्जान मतदार काय असतो पहा. त्या आजी म्हणल्या की तुम्ही चांगले ठणठणीत छान दिसता, अन्नत्याग केला असं वाटतच नाही. कसं गुडगुडीत बाळ, त्याच्यावरती ती रोषणाई, प्रसन्नता, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यांच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की यांनी अन्नत्याग केलाय. मग हे असं मला वाटत नाही असं आजी म्हणते. ही आजी एकटी नाही म्हणत, आजीनं ह्या सर्व लोकांच्या मनातील गोष्ट करून दाखवलेली आहे. त्यापुढे ते म्हणतात की रोहित पवार, तुम्ही अशी अडवणूक करू नका. तुम्ही अशी अडवणूक करताय, ती अडवणूक हे करू नका सरकारची. सरकार हे चांगलं काम करतंय हे त्या म्हाताऱ्याविरुद्ध महिलेलाही माहिती आहे. पण हे रोहित पवारांना माहिती नाही का? हे रोहित पवारांना हे माहिती आहे. पण प्रसिद्धी जी भूक आहे, ही भूक यांची शमत नाही. त्यामुळे त्यांना असे पब्लिक स्टंट करावे लागतात. त्या पुढे ती काकू बोलल्यात की तुमचं सरकार आणा आणि 100% कर्जमाफी करा. तुमचं सरकार आणा, तुम्ही ते प्रयत्न करा. तुम्ही ते प्रयत्न करा सरकार आणण्याचे. तुम्ही सरकार आणा आणि मग तुम्ही 100% कर्जमाफी करा. आणि कशाला उगाच अन्नत्याग करता. सरकार आता तुमचे पहिलं आणा. म्हणजे तुम्ही हे जे अन्नत्याग केलाय मुळात हे चुकीचं आहे. तर तुमच्या वैयक्तिक जो फायदा आहे त्या करता तुम्ही केले असं ते आजीनं बनलेलं आहे. ह्या 3 शब्दामध्ये, 3 वाक्यामध्ये आजीनं तो आंदोलनाचा फुगा फोडलायच. पण त्यानंतर ज्यांच्याकडनं कोणी अपेक्षाही केली नव्हती त्या व्यक्तीनं येऊन त्या ठिकाणी स्टेजवरती परत त्यांच्या कानफडीत मारले असं मला म्हणावं लागेल. कारण तुम्ही आंदोलन कशाला करता? शरद पवारांना सांगा तिकडे फोन लावायला. शरद पवार फोनवरती कर्जमाफी करतील. आता हे शरद पवारांची प्रशंसा केली आहे की शरद पवारांना शालीत जोडे मारलेत, हे देव जाणे.
मग त्यानंतर ते बोलले की गिरीश महाजन, बर्णे मामा, आमचे विखे पाटील, आमचे देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर आमचे प्रसाद लाडभाऊ हे सगळे ऐकतात आणि हे शासन खरंच आंदोलकाचं ऐकतं आणि हे शासन खरंच देतं, हे तिथं जरांगे पाटलांनी स्वतः बोललेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी असं का बोलतोय व जरांगे पाटलाचं बोलतोय सांगतोय. कारण या लोकांना अपेक्षा ही होती की त्या स्टेजवरती, त्या मंचावरती येऊन जरांगे पाटलानं सरकारचे वाभाडे काढायला पाहिजे होते, सरकारविषयी आक्रमक भाषण करायला पाहिजे होतं. जे भाषण त्या रवी साबळेने केलं होतं तसंच चेतावणीखोर भाषण त्या ठिकाणी करून हे वातावरण कसं दूषित करता येईल, कसं ढवळता येईल असं तिथं करायला पाहिजे होतं. पण तिथं उलट जे खरं आहे ते जरांगेने सांगितलं. कारण पूर्वी आंदोलनं करून त्याला यश येत नव्हतं, आंदोलनं करूनही कुणी ऐकत नव्हतं. शरद पवारांच्या काळामध्ये कित्येक आंदोलनं झाले मराठा आरक्षणाचे, त्यावरती काहीही झालं नाही. शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या, काही झालं नाही. केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असताना, कृषी मंत्री असताना कानाखाली एका शेतकऱ्यानं मारली होती. का मारली होती हे अजूनही बाहेर आलं नाही. म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. पहिले लोकांनी आंदोलन करायचे, यातून काही भेटायचं नाही, फक्त आंदोलन करणे, घरी येणे. त्यामुळे 4-2 लोक मरायचे त्या आंदोलनामध्ये. पण त्या आंदोलनातून लोकांच्या हाताला काहीच लागत नव्हतं. पण हे सरकार असं आहे, प्रत्येक आंदोलनाला, प्रत्येक मोर्चाला काहीतरी सरकार द्यायचा प्रयत्न करतंयच. आणि सरकार 4 पावलं त्या आंदोलकासाठी, त्या आंदोलक लोकांसाठी नक्कीच पुढे येतंय. हा विश्वास जरांगे पाटलासारख्या कट्टर एका माणसामध्ये येतो. तुम्ही यावूनच या सरकारचं कार्य मित्रांनो समजू शकता. आणि सरकारनं खरंच तो विश्वास लोकांमध्ये आणलेला आहे. देवाभाऊनं तो विश्वास जरांगे पाटलासारख्या एका बामण देशी माणसामध्ये आणलं आहे. हा एका लहान गोष्ट नाही. मग सर्वसामान्य ती महिला बोलली हे काही मोठं नाही, अशी प्रत्येक लोकांच्या मनातील तीच भावना आहे. लोकांना समजतंय की शासन नेमकं कार्य कुणासाठी करतंय, शासनानं कुणाचे घरं भरलेत हे लोकांना माहिती आहे. आता सगळं काय ते स्वच्छ आणि निर्मळ असं हे राजकारण चाललंय. कारण स्वतः सिस्टम चांगली करण्यासाठी काही वेळेस सिस्टम बाहेरील जी घाण आहे ती सुद्धा घाण सिस्टम मध्ये आणून स्वच्छ करावी लागते. हे काम अतिशय स्वच्छ पद्धतीने चाललंय. आणि जी कर्जमाफी आहे, कर्जमाफी हा पर्याय नाही मित्रांनो. आता कर्ज माफ होईल, अजून 2 वर्षांनी लोकांमध्ये कर्जमाफीच्या मागण्या वाढतील, कर्जमुक्तीच्या मागण्या वाढतील. कर्जमाफी करणं, कर्जमुक्ती करणं हे पर्याय नाही. पर्याय एक आहे, तो पर्याय म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळणे. आणि ह्या शेतीमालावरती प्रक्रिया उद्योग हे गावागावामध्ये ज्यावेळेस उभारतील आणि ह्या उद्योजकाला किंवा ह्या उद्योगाला सरकार पूर्णपणे जातीनं हात देईल, साथ देईल, त्यावेळेस स्वतःच्या मालावरती प्रक्रिया करून शेतकरी आपला माल विकू लागतील. त्यावेळेस ही कर्ज मागायची गरजच नाही. मग विषय काय मित्रांनो, विषय आहे तोच, शेतकरी फक्त विकायच्या गोष्टी करतो, पण शेतकरी प्रक्रिया करून विकत नाही. हा सगळ्यात मोठा या ठिकाणी तोटा आहे. 5 ग्रॅम चिप्सचं पॉकेट मित्रांनो 5 रुपयाला मिळतंय, पण बटाटा आपण 4 रुपयानं 5 रुपयानं किलोने विकतो. हा फरक आहे प्रक्रियामधील आणि आपल्या रोमालामधील. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन नवीन गोष्टी करायला पाहिजेत. आणि यासाठी सरकारनं उपाययोजना करणं, योजना आणणं हे महत्त्वाचं आहे. हा पर्याय असू शकतो, कर्जमाफी हा पर्याय नाही. पण ह्या सगळ्यामध्ये जे रोहित पवारांच्या आंदोलनाची जी हवा आहे, ती हवा प्रथमतः त्या आजीनं काढली, नंतर ती हवा जरांगे पाटलांनी काढून गेली, नंतर गिरीश महाजन बाकीचे येऊन त्यांना बोलून सगळे काढून टाकले. म्हणजे तो एक पब्लिकली स्टंट होता. हा स्टंट खरंच लोकांना समजला. तुमचं मत मित्रांनो काय या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.